श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर हा व्हिडिओ आहे 14 फेब्रुवारीचा, म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीचा. तर व्हॅलेंटाईन डेचं ना खूप भारी गिफ्ट माझ्या नवऱ्याने मला दिलेलं आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगतेच. पण हा सगळा पसारा ठेवून ना मला बाहेर जावं लागतं, याचा मला खूप म्हणजे खूप कंटाळा आलेला आहे. कारण घरात असा पसारा ठेवून बाहेर जायचं म्हटलं ना तर माझ्या जीवावरच येतं बाबा. पण ही छान फुलं पाहिली आणि मग माझा मूड परत फ्रेश झाला. तर मी आज नेमकी किचन क्लिनिंग काढली होती आणि मध्येच नवऱ्याला काय लहर आली की चल. तर आम्ही चाललो होतो एका छोट्या बाळाला बघायला. तर माझ्या सासूबाई आहेत ना, तर त्यांच्या मैत्रिणीची मुलगी डिलिव्हरी झालेली आहे आणि तिला पाहायला आम्ही गेलोच नव्हतो. सगळे जाऊन आले आणि आम्हीच राहिलो होतो जायचं. आणि माझ्या नवऱ्याला नेमका आजचाच मुहूर्त सापडला, ज्या दिवशी मी किचन क्लिनिंग काढले त्या दिवशी. पण म्हटलं चला जाऊन येऊयात, कारण राहिलं की मग त्या गोष्टी राहूनच जातात. आल्यावरती काय तेवढंच काम करायचं आहे, कारण मला स्वयंपाक पण करण्याची काही गरज नव्हती, कारण सकाळचा बऱ्यापैकी स्वयंपाक शिल्लक होता. मग आलो आम्ही तिकडे बाळाला भेटायला. तर नवऱ्याला माहिती होतं ही थोडीशी नाराज झालेली आहे. मग आता काय करायचं? आता नाराज बायकोला मनवण्याचा एकच मार्ग प्रत्येक नवऱ्याला सोपा वाटतो, ते म्हणजे बायकोला ना तिच्या आवडीच्या गोष्टी खायला घालणं. आता माझ्या नवऱ्याला माहिती आहे की आपल्या बायकोला ना पाणीपुरी फार आवडते. तर आमच्याच इथे जवळच मग पाणीपुरी खायला त्यांनी आम्हाला नेलं आणि हेच माझं व्हॅलेंटाईनचं गिफ्ट. तर एवढ्यातच त्यांनी मला खुश केलेलं आहे. पण पाणीपुरी म्हणजे कुठल्याही गिफ्टपेक्षा ना माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठं गिफ्ट आहे, कारण पाणीपुरी मला फार आवडते. मग मस्त तिथे पाणीपुरी खाल्ली आणि संध्याकाळ झाली होती, म्हणजे 6:30-7 वाजले होते. त्यामुळे म्हटलं संध्याकाळी काही जास्त भूक लागणार नाही, मग आत्ताच आपलं पोटभर खाऊन घ्या. पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर परत मुलांनी काय केलं, फ्रेंच फ्राईज मागवले, पण ते पण खाल्ले. ते इतके मला काही आवडले नाही, जास्तच तेलकट होते. पण पाणीपुरी एक नंबर होती. त्यानंतर महाशिवरात्र होती दुसऱ्या दिवशी, त्यामुळे म्हटलं की चला फळं वगैरे घेऊयात. मग फळांच्या स्टॉलवर आलो, तिथं आम्ही फळं वगैरे घेतली. आणि त्यानंतर घरी आल्यावरती माझा खरा स्ट्रगल सुरू झाला. तर स्ट्रगलच म्हणता येईल, कारण इतका सारा पसारा मी सगळं तसंच ठेवून गेले होते आणि खूप म्हणजे मला त्याच्यासाठी वेळ लागणार होता. तर 7 वाजता मी लागले होते हे सगळं करायला. आता तुम्हाला 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघताय, पण मला आहे ना 2.5 ते 3 तास लागले सगळं करण्यासाठी. आणि तर हे वरचे जे ट्रॉली दिसतात ना तुम्हाला किचनच्या, तर त्या आता माझ्या राहिलेल्याच आहेत. त्या मी नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल की त्या मी कशा स्वच्छ करते, म्हणजे झुरळ वगैरे होऊ नयेत म्हणून. कारण आता 1.5-2 वर्ष होत आली आम्ही इकडे राहायला येऊन, पण अजिबात घरात झुरळ वगैरे होत नाही. मी वेळोवेळी स्वच्छ करत असते. मग बेडशीट्स वगैरे पण हातासरशी मी क्लीन केले. कपाटावर हा पसारा होता, आता रोज मी क्लीन करते आणि रोज हे काही ना काही आणून ठेवते. त्याचा मला खूप वैताग येतो बाबा. पण तरी सुद्धा आता रोज मला क्लीन करायची सवय झालेली आहे. मग हे सुद्धा सगळं क्लीन केलं आणि म्हटलं की आता जेवणाचं काहीच नव्हतं, कारण आम्हाला जास्त भूकच नव्हती. मग काय सगळं किचन वगैरे आवरून घेतलं. सकाळचं सगळं थोडं थोडं होतं तेच आम्ही खाऊन घेतलं आणि असा होता आजचा माझा हेक्टिक दिवस. तर चला तुम्ही लाईक आणि फॉलो करा. बाय.